वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये अनेक मॅरेथॉन बैठकांच्या नंतर महायुतीचा जागा वाटपाचा तोडगा निघालेला आहे। काल शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने एकत्र पत्रकार परिषद घेऊन सुद्धा त्यांच्या जागा वाटप सांगितलेलं आहे। मात्र या ठिकाणी महायुतीचा राज्यामध्ये घटक असणारा जो राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणचे पूर्ण कार्यकर्ते हे संतप्त झालेले आहेत। आता स्वतः माझ्यासोबत जे आहेत या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजाराम मुळीक आहेत। सर, काय सांगणार की नेमका काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला की तुम्हाला डावलण्यात आलेला आहे? निवडणूक जाहीर झाल्यानंतर युतीच्या माध्यमातून इथले स्थानिक भाजप नेतृत्वाने अनेक बैठका आमच्या बरोबर घेतल्या। केवळ तुम्हाला सीट देतो म्हणून आश्वासन दिलं, महायुती झाली पाहिजे म्हणून सांगितलं, पण शेवटच्या क्षणाला ते शिवसेनेचंच ऍक्सेप्ट केलं आणि आम्हाला ते विसरलेले आहेत। आम्ही हा अपमान सहन करू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही स्वबळाचा नारा देऊन आमच्या समविचारी पक्ष जो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब आहेत त्यांच्या पक्षाशी माझं बोलणं झालेलं आहे। आमच्या नेतृत्वाशी आम्ही बोललेलो आहे। आम्ही एकत्रपणे 115 सीट उभे राहून आम्ही इथे आमचं बळ काय आहे, आमची कामगिरी काय आहे हे युतीच्या घटक पक्षांना निश्चितपणे दाखवू। पण निश्चितच महायुतीच्या घटक पक्ष महायुतीचं म्हणणं आहे की इकडे राष्ट्रवादीची ताकदच नाहीये, मग ती ताकद तुम्ही कशी दाखवणार? राष्ट्रवादीची ताकद नाही असं जर ते बोलत असतील तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजपच्या नेतृत्वाने इथे पळवलेलं आहे। ज्यांना सीट आम्ही मागितली होती त्यांना पळवलेलं आहे, काही लोकांना फोन केलेला आहे आणि राष्ट्रवादीची जी ताकद आहे ही निवडणूक लढवल्याशिवाय समजणार नाही। निवडणूक लढवून आम्ही ज्यावेळी आमचं यश दाखवू आणि त्यांचे उमेदवार पाडू त्यावेळी त्यांना कळणार। आता तुम्ही या ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का अन्य दुसऱ्या पक्षासोबत जाणार? पहिला प्रेफरन्स आमचा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा आहे आणि एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत। माझ्यासोबत आता स्वतः महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी गुरव आहेत। ताई, काय सांगणार कशा पद्धतीनं तुम्हाला का डावललं जातं? आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये त्यांना राष्ट्रवादी हवी होती। आम्ही सर्व कार्यकर्ते, आमचे नेते, आम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी त्यांना निवडून दिलं। आज ज्या वेळेला महानगरपालिका निवडणुका आल्या त्यावेळेला आमची त्यांना विसर पडलेला आहे। युतीच्या नावाखाली अर्धवट युती त्यांनी केलेली आहे, पण आम्ही स्वबळावरती संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत। 115च्या 15 सीट आम्ही उभ्या करणार आहोत आणि आमची ताकद अजितदादा गट आणि पवार साहेबांचा गट ह्यात आमची एकत्रित ताकद काय आहे हे त्यांना नक्कीच आम्ही दाखवू। निश्चितच पुन्हा एकदा महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र सध्या या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून समोर आलेलं आहे। मात्र ज्याप्रमाणे पुणे पॅटर्न चालत आहे त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आलेले आहेत। त्याचप्रमाणे महायुतीला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी सुद्धा अजित पवार गट आणि शरद पवार गट असे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन महायुतीला धडा शिकवणार असा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या महापालिकेचं चित्र काय असेल हे सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट होणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।